नमस्कार, भारतीय नायक मध्ये आपलं स्वागत आहे. मी अभिजित कांबळे. आज आपण बारामती नगरपालिकेसमोर आलेलो आहे. आज आपली चर्चा होणार आहे भाकरी फिरणार. अजितदादा यांच्या वाक्यावर बारामती शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बाबतीमधील अजितदादांनी स्टेटमेंट केलं. त्या बाबतीमध्ये आपण काही निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबर आपण बोलणार आहे, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहे. प्रथम आपण तुम्हाला विचारतो, भाकरी फिरणार म्हणजे अजितदादांचं स्टेटमेंट कशाबद्दल होतं? कसं असतं माहितीये का, आतापर्यंत आपण अजितदादांचं राजकारण गेले 30 वर्ष बघितलं. ज्यावेळेस अजितदादा कुठला निर्णय घेतात, तो निर्णय काय तो अजितदादा एकटे घेऊ शकत नाहीत. कारण ते सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश म्हणजे सारखे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याबरोबर ते असणारी कोर कमिटी आहे. कोर कमिटी अजितदादा जरी काय बोलले असले त्यांच्याबद्दल, पक्षाच्याबद्दल की बाबा मी बारामतीमध्ये उभा राहणार नाही किंवा जे पवारांना संधी देणार आहे, असा काही होणार नाही. कारण हा निर्णय घेताना पूर्णपणे त्यांची जी कमिटी असते, कोर कमिटी असते, राष्ट्रीय लेवलची कोर कमिटी असते. त्यामुळे सुनील तटकरे आहेत, अनेक प्रफुल्लभाई पटेल आहेत, असे अनेक लोक आहेत की तो बसून घेतो निर्णय घेणार आहेत. अजितदादा जरी बोलले असले तरी शेवटी ते काही सुद्धा घडू शकतं. उद्या अजितदादांना सुद्धा या ठिकाणी उमेदवारी मिळू शकते. कोर कमिटी ठरवत त्या टायमाला अजितदादा उभा राहणार आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा? भाकरी फिरणार आहे म्हणजे भाकरी फिरणार बारामतीमध्ये अजित पवारांना 45,000चं मत कमी पडलं. आज सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकर्ते नव्हते पण मतदार होते. बरोबर. त्याच्यामुळे तर त्यांनी निर्णय घेतला नाही ना. भाकरी फिरणार हा शब्द माननीय आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी पूर्वी वापरला होता. त्या दरम्यान त्यांच्या काही गोष्टी लक्षात आले होते, पण कालांतराने पक्ष फुटला आणि दोन गट तयार झाले राष्ट्रवादीचे. आता भाकरी फिरवायचा हा शब्द दादांनी जरी वापरला असला तरी तो लोकसभेपूर्वी वापरायला हवा होता आणि त्यावेळेस त्यांनी खरी अर्थाने भाकरी फिरवली पाहिजे. कारण आज बारामतीकर हे पूर्ण मलेदा गँग, जे अजितदादांच्या सोबत असणारे कार्यकर्ते, जे फक्त तेच मोजकेच टाळके 4 टाळके दिसत आहेत, हे जे मलिदाखोर आहेत, हे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत बारामतीची भाकरी बदलणार नाही. हे काळ्या दगडाची रेष आहे. दादांनी आता फार उशिरा शब्द वापरला की भाकरी फिरवायची, पण दादा आज भाकरी फिरवायची ती लोकसभेच्या आधी फिरवली असती तर नक्कीच सुनेत्रा वहिनी ह्या चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या असत्या. पण असो, आज आता विधानसभा तोंडावर आहे आणि त्यांना आता जनतेचा अंदाज आलेला आहे की आपलं सीट धोक्यात आलेलं आहे. त्याच्यामुळेच कदाचित त्यांनी पुन्हा भाकरी फिरवेल हा शब्द वापरला असेल आणि त्यातूनच त्यांच्या घडामोडी चालू असून त्यांचे जे पदाधिकारी त्यांचे राजीनामे सुरू झालेत. पण हे राजीनामे दिल्यानंतर जे नवीन कुणी येणार असेल तर ते भाकरी बदललेले असावेत, तीच भाकरी करपलेली पुन्हा नसावी, एवढंच या निमित्त. आज बारामती संघाची लोकसंख्या साधारणपणे 4 लाखाच्या आसपास आहे. त्यामधील अनुसूचित जातीची लोकसंख्या जवळपास 1 लाखापेक्षा जास्त आहे आणि ओबीसीची लोकसंख्या साधारणपणे 2.5 लाखाच्या आसपास आहे. पण असा कुठला चेहरा मोठ्या मोठ्या ठिकाणी किंवा मोठ्या मोठ्या कारखान्यावर म्हणा, कृषी बाजार समितीवर म्हणा, असा बारामती नगरपालिकेवर म्हणा, एकाच जातीला फक्त संधी दिली जाते, पण मतदार म्हणून इतर सगळ्या जातीचा वापर केला जातो. पण एखादी द्यायची म्हणल्यावर, कुणाला संधी द्यायची म्हणल्यावर ते नाकारली जाते. का बरं तसं का? प्रामुख्याने ज्या समाजाचं वोटिंग जास्त आहे त्याचा बऱ्यापैकी विचार केला जातो, अशी परिस्थिती आहे. आणि ओबीसी असेल किंवा अनुसूचित जाती जमाती असतील, त्या समाजाचे लोक संघटित नाहीयेत की त्यांना पक्क माहीत आहे. त्याच्यामुळे ते ह्या लोकांचा एक उमेदवार एका विचाराने पुढे येऊ शकत नाही. आर्थिक बाजूने तो दुर्बल असू शकतो, कॅपेबल नसू शकतो. करताना आर्थिक बाजू कशाला बघायची? मतदार फक्त त्यांना त्यांचं नेतृत्व द्यायला पाहिजे, जातीच्या संख्येवर द्यायला पाहिजे त्यांना. कसं आहे माहितीये का, आपण पाहिलं अजितदादांनी ह्याच्या अगोदर सुद्धा प्रयोग केलेला आहे. कारण बारामती तालुका दूध पुरवठा संघ जो आपला बारामतीतला पुणे जिल्ह्यातला एक मोठा संघ मानला जातो, त्या दूध संघावर आपण पाहिलं दलित चेहरा दिला होता त्यांनी चेअरमन म्हणून. आर्य जगताप सारख्या एक वकिलाला त्या ठिकाणी संधी दिली होती. अतिशय हुशार पण होते ते केसेस बिसेस लढायचे. असे नाही की त्यांना आपलं निस्ता दलित चेहरा म्हणून दिलता, ते तसे हुशार पण होते. त्याच्यानंतर असा कुठला चेहरा देताना दिसला नाही. बरोबर आहे. आता तुम्हाला माझ्यासाठी सांगतो, ह्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही पाहिलं
त्याच्या अगोदर गेले 20 वर्षापूर्वी आपण पाहिलं की फक्त ठराविक लोकांना त्या ठिकाणी संधी दिली जात होती. परंतु कालांतराने अजितदादा या राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांनी सर्व समाजाचा विचार केला. आणि तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो की काही काळा अगोदर या ठिकाणी अरविंद जगताप म्हणून जे मोरगावचे आहे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी संचालक पद म्हणून नियुक्त केलं होतं. त्यानंतर दुसंघावर घेतलं होतं. अरविंद जगताप म्हणून मोरगावचे त्यांना दुसंघावर संधी दिली होती. कारण अजितदादा आल्यानंतर बऱ्याचशा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. दुसरी गोष्ट आपण मार्केट यार्डमध्ये बघा, पहिली जुन्या काळामध्ये सतीश मामा खोमणे ज्या टायमाला संभाजी मला वाटते नारायण संभाजी डोकाजी पाटील ज्या टायमाला सभापती होते मार्केट यार्डचे त्या टायमाला बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी त्यांना आपल्या ज्या लोकांना सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी त्यांना सदस्य म्हणून कधीच संधी मिळाली नाही. परंतु ज्यावेळेस अजितदादांनी यामध्ये लक्ष घातलं आणि त्यांना वाटलं किंवा या भागामध्ये दलित वर्ग फार मोठ्या प्रमाणात राहतो, तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात राहतो, त्यामुळे त्या ठिकाणी बघा बापट कांबळे म्हणून एक कार्यकर्ता आहे आपला, त्या कार्यकर्त्यात सुद्धा त्या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये त्या ठिकाणी संधी दिली. असे अनेक उदाहरण आहेत. माणिक मोरे आहेत त्यांना उपसभापती पद दिलं होतं. परत तुमचे बाळासाहेब गावडे म्हणून एक कार्यकर्ता आहे ह्याचा आपल्या तुमच्या गुणवडीचा, त्याला सुद्धा त्या ठिकाणी संधी दिली होती. मोजकीच फक्त नाव सांगता नाही, बरोबर आहे ना. नाही, बरोबर आहे. आता इथनं पुढल्या काळामध्ये बारामती नगरपालिकेचं जर उदाहरण घेण्यात आलं तर आरक्षणाच्या सोडल्या तर जागा इतर ठिकाणी फक्त ठराविक एकाच कुटुंबाची किती तर दिली जाते. बरोबर आहे. का बरं असं वाटत नाही का त्या लोकच फक्त बारामती करांचे फक्त नेतृत्व करू शकतात, इतर समाजाची हुशार मुलं नाहीत का? अजितदादांनी आता एक विचार केला पाहिजे. अजितदादांनी आता एक विचार केला पाहिजे. कारण अजितदादांच्या मनात असतं, लक्षात घ्या, अजितदादांच्या मनात असतं, परंतु त्यांच्या बरोबर ते अजित पवारांनी नेमलेले जे लोक आहेत त्यांच्या मनात नसतं. कारण एक ठिकाणी पाहिलं तुम्ही आता बारामती शहरामध्ये सगळ्यात जास्त परिसर मोठा असलेला एकच विभाग आहे आमरे परिसर. आमरे परिसरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 15,000च्या आसपास मतदान आहेत. आणि आतापर्यंत इतिहासामध्ये ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसवर अडचणी निर्माण झाल्या, अनेक संकट आली, त्या संकटाला तोंड देण्याचं काम आमरे परिसरातल्या लोकांनी कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आजपर्यंत इतिहास आहे. इथल्या पुढच्या काळामध्ये अजितदादांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे. आता जरी त्यांनी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते बरखास्त केले असेल, बरखास्त करत असताना देखील त्यांनी आता एक नवीन विचार केला पाहिजे. जो समाज, ज्या विभागातला समाज आपल्या राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, कुठलीही अपेक्षा न ठेवता अनेक कार्यकर्ते आमरे परिसरातले बरेच असे कार्यकर्ते आहेत की त्यांना त्या ठिकाणी साठेनगर आहे, गौतम नगर आहे, तांदवाडी आहेत, असे विविध प्रकारचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतात. परंतु आता अजितदादांनी एक निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही जे म्हणला भाकरी फिरवायची असेल, भाकरी आता नगरपालिकेमध्ये फिरवली पाहिजे, पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये फिरवली पाहिजे. ज्या समाजाचं वोटिंग जास्त आहे अशा समाजाचं गणित न करता जो समाज प्रत्येक प्रामाणिकपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्या समाजाच्या कार्यकर्त्यांना अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी नगरसेवक पद मिळाले पाहिजे, पंचायत समिती मध्ये सदस्य पद मिळाले पाहिजे, जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळाली पाहिजे, दूध संघावर संधी मिळाली पाहिजे, मार्केट कमिटीवर संधी मिळाली पाहिजे, खरेदी विक्री संघावर संधी मिळाली पाहिजे. अशा अनेक संस्था आहेत की त्या संस्थेत जर दादांनी जर विचार केला, दादांचे मनाव घेतलं, आमरे परिसरातले नाही तर गौतम नगर असेल, साठेनगर असेल, अनेक वर्ष हो समाज पवार साहेबांच्या देखील पाठीमागा होता, आता अजितदादांच्या सुद्धा पाठीमागा आहे. तर ही विभागणी होता, विभागणी टाळायची असेल अजितदादांना, समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल, विभागणी टाळायची असेल, त्या गटाचे तो का त्या गटाचे आमच्या पंचायत होती त्या ठिकाणी, त्यासाठी आमची एक इच्छा आहे की अजितदादांनी आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जो प्रामाणिकपणे कार्यकर्ता काम करतो, कुठलेही पद न द्या, कुठलीही अपेक्षा न ठेवता. आणि बघा तुम्ही दादांचा वाढदिवस असेल, सकाळी 7 वाजता जमणारा वर्ग फक्त मागासवर्गीय समाजाचा वर्ग असतो. दुसरी गोष्ट, एखाद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधात एखादं कोणी वक्तव्य केले त्या ठिकाणी धावून येणारा हा दलित समाजाचाच वर्ग असतो. अनेक तुम्हाला उदाहरणं सांगतो, कुठेही असू द्या, पहिला निषेध करणारी लोक आहेत. दादांच्या तुम्ही म्हणल्याप्रमाणे अजितदादांच्या पाठीशी दलित वर्ग आहे, मुस्लिम वर्ग आहे, पण आता सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं. आज राजकर्ते म्हणून आज अजितदादांची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये, पण अजित पवार दिसत नाही की दलितांची बाजू मांडताना की वर्गीकरण केल्यामुळे काय नुकसान होणार आहे, क्रिमिनल लागू केल्यावर काय नुकसान होणार आहे, बरोबर, त्या गोष्टी अजितदादा बोलताना दिसत नाही. ह्या बाजूनं दलितांच्या बाजूने बोलताना दिसत नाही. दादांनी बोललं पाहिजे, कारण दादांना मत तो देणारा वर्ग आहे तो सगळा हा बहुजन ट्रॅक वर्ग आहे. आणि नक्कीच दादांनी याविषयी सुद्धा आवाज उठवला पाहिजे. खऱ्या अर्थाने जर त्यांना कोणी धोका दिला असेल तर त्यांच्याच लोकांनी दिलाय, आणि बहुजन वर्गाने त्यांना उचलून धरून चांगल्या ह्याच्यावर आजपर्यंत आणलेला हा इतिहास आहे, हा कोणीही पुसू शकणार नाही. परंतु दादांनी आज हे मांडलं पाहिजे. या तळागाळात आज आरक्षणाचे अनेक विषय असतील, कुठले मुद्दे असतील
त्या दादांनी बोलून ह्या लोकांच्या जरा मत परिवर्तन होईल असं स्वतः त्यांनी बोललं पाहिजे. आज मुस्लिम समाज बारामतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. बारामती शहरातच बोललं जाते की मुस्लिम समाजाची मतदान संख्या साधारणपणे 10 ते 15 हजाराच्या आसपास आहे. पण इथल्या युवकांसाठी त्यांचे छोटे मोठे उद्योग आहेत, रस्त्यावर ते उतरून उद्योग करतात, हमालीची कामं करतात, त्यांचे छोटे मोठे धंदे आहेत, पण त्यांच्यासाठी काय करताना काय दिसत नाहीत. आज बारामती अर्बन बँक सारखी बँक आहे, पण एक ठराविक आणि त्यांच्याच लोकांना फक्त दिलं जातं पैसे. त्यांच्या व्यापारात त्या लोकांच्या उन्नतीसाठी काय केलं जात नाही. ह्या लोकांनी नुसतं बोलवायचं, तिथं थांबवायचं आणि परत माघारी लावायचं. अगदी बरोबर आहे. कारण ह्या अशा बँकांनी नक्कीच मोठे लोक धरून मोठ्या लोकांनाच मोठं केलंय. जो गरगरीब आहे ते आज कोरोनाच्या काळात पिचलेला होता, ते कर्जही फेडू शकत नव्हते. अशा लोकांना इतका मानसिक हॅरेसमेंट त्रास देण्याचं हे काम या बँकेने नक्कीच केलेलं आहे. त्याच्यातला मी बँकेचे ही म्हणू शकतो चेअरमन म्हणा, चेअरमन आहे किंवा ते चेअरमनचा जो कोण डायरेक्टर बॉडीची काय नियोजन करते, बिल्डर लॉबीज आहे. डायरेक्टर बॉडी बऱ्यापैकी बिल्डर लॉबी नक्की त्यांचे प्रोजेक्ट फक्त पास करतात लोकांचं. त्यांना आपण का बोलतोय बारामतीतली बँक आहे, आपण महाराष्ट्र बँक किंवा राष्ट्रीय बँका बोलत नाही, बँक ऑफ बडोदा ह्या बोलत नाही. पण ह्यांचं काम आहे इथल्या लोकांना रोजगार कसा प्रदान करता येईल. दादा अजित दादा एवढे महाराष्ट्रामधनं निधी आणतात, पण त्यांच्या माध्यमातून या लोकांचं काम होतं आज इथल्या लोकांचे हात बघायचा. हाच फटका बसला. जे बँकेचे कर्ज वसुली सक्तीने केलं गेलं, जामीनदाराचे अकाउंट हॅक केले, हे लोकसभेच्या आधी घडलं आणि जी नाराजी झाली ते नाराजीचं चित्र लोकसभेमध्ये दिसून आलं. हे दादांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न नागरिकांनी जनतेने कर्जदारांनी केलेला आहे, परंतु दादांच्या ते कधीही लक्षात आलेलं नाही. कारण दादांना ते लक्षात कदाचित आणून घ्यायचं नसेल, हे त्यांचं भाग्य आहे. पण आम्हाला ह्या निमित्तानं आवर्जून एक नागरिक म्हणून सांगू वाटतंय की अजूनही दादांनी अशा लोकांना नक्कीच त्यांच्या म्हणणं गारण ऐकून अशा बँकांवर जे डायरेक्टर बॉडी जशी बँक आहे जे सक्तीने वसुली करतायत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणि इथं भाकरी फिरवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. कृषी बाजार समिती बारामतीमध्ये आख्यात मोठी आहे. बारामतीमध्ये म्हणजे तालुक्या लेवलला धरली तर आख्यात मोठी बारामती कृषी बाजार समिती समजली जाते. वर्षकाठी हजारो कोटीची उलाढाल हो जाते. शासनाच्या मार्फत त्यांना 2% त्यांचा खर्च घेण्यासाठी शासन परवानगी देतं. पण तुम्ही कृषी बाजार समितीमध्ये भाजी मंडईमध्ये गेला, या भागामध्ये तर तिथल्या लोकांची आणि व्यापाऱ्यांची लूट झालेली आपल्याला दिसते. नक्कीच 7-8% आणि पैसे आकारले जातात आरती म्हणून, आरतीच्या नावावर आकारलं जातं. हे चुकीचं आहे. तिथले संचालक आणि चेअरमन सुनील पवार त्यांच्या पाठीमागे एक कार्यकर्ता नाही. आपण अनेक सभेमध्ये त्यांना बघितलं, अजित पवारांच्या सभेला ते कधी घेऊन आले नाही, कुणाला घेऊन आले नाही. कारण त्यांच्याकडे लोक नसताना अजित पवारांनी अशा मोठ्या संस्थेवर अशी लोक निवडून दिलेत. दादांनी ज्या लोकांना स्थानिक स्वराज्य संस्था असतील, कारखाने असतील, सहकार संस्था असतील, निमशासकीय कार्यालय जिथं जिथं लोक बसवलेले त्यांच्या विचाराचे, त्याच लोकांनी दादांचं काम केलेलं नाहीये आणि आजही त्याच लोक त्यांच्या बरोबर आहेत. तिथं खऱ्या अर्थानं भाकरी बदलावी. बहुजन शहरा म्हणून तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांना दिलं. त्यांचं काम पण बऱ्यापैकी चांगलंच होतं, लोकांशी कनेक्टिंग होतं. पण आता आपण एवढ्या संस्था बघितल्यात ज्या संस्थेमध्ये खरंच गरज आहे भाकरी फिरवण्याचीच, कारण हे लोक फक्त स्वतःच थाटून घेतात. खरं तर आता ह्या भाकरी फिरवायच्या विषयावर बोलणं योग्य वाटत नाही. कारण कसं होतं, संभाजी नानासारखा तालुका अध्यक्ष ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळणार नाही. हे कार्यकर्त्याशी नाळ कशी जोडायची, कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसा जोडायचा, हे संभाजी नानांकडनं शिकण्यासारखं आहे. तुम्ही विचार जर केला ना संभाजी नानांचा, तर संभाजी नाना कुठल्या बोळी कुठली कुणाला गरज आहे बाबा विकास कामाची, कुणाला काय करावं लागेल, कुणाला मदत करावं लागेल, म्हणजे 10व्यापासून माहितीपासून सावडा म्हणजे सगळ्याच गोष्टीपासून की सतत लोकांच्या पाठीशी असतात, लोकांमध्ये असतात. त्याच्यामुळे असा अध्यक्ष होणे शक्य नाही. पण जेवढ्या तुम्ही जागा निवडल्या त्यामध्ये बघायला आला, आज 45,000 हजाराचं दादांच्या विरोधात लीड होतं. अजितदादांचं ज्या पक्षामध्ये सुप्रिया सुळेंना कार्यकर्ते नव्हते, पण त्यांच्या पाठीशी मतदार होते. आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाशी अनेक कार्यकर्ते होते, त्यांच्याबरोबर केलेले दादांनी त्यांच्या
अनेक कामं केलेली होती दादांनी, पण तसं मतामध्ये ते काही रूपांतर करताना दिसलं नाही का बरं? काय झालं माहिती का, कार्यकर्त्यांनी कामं केली असं म्हणता येणार नाही. कार्यकर्त्यांनी सिस्टीमबद्ध कामं केलेली, परंतु सहानुभूती पवार साहेबांना खूप मोठी होती आणि वातावरण पण तशा पद्धतीचं होतं. सहानुभूतीच्या माध्यमातून ती मतदान झालं आणि आदरणीय पवार साहेबाला मानणारी लोक होती. सहानुभूती कशामुळे बरं? मग दादांनी जे का ते केलं ते चुकीचं केलं तुम्हाला म्हणायचंय? हो का, चुकीचं सहानुभूती का निर्माण झाली? शेवटी पवार साहेब हे आज महाराष्ट्राला देशाला माहिती आहेत. आज बारामतीमध्ये पवार साहेबांचं असणारं वलय जे आहे ते म्हणजे जे पवार साहेबांनी अजित पवारांना तयार करून जे महाराष्ट्राला एक नवीन चांगलं नेतृत्व दिलं, तुम्हाला म्हणायचंय की हे शरद पवारांमुळेच झालेलं आहे? हो का, पवार साहेबांमुळे जरी झालं असलं तरी आदरणीय दादांनी त्याचं सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे व्यवस्थितपणे पार पाडायचं काम केलं. दादांनी सगळ्या संस्था व्यवस्थितपणे ठेवल्या. पण संस्था व्यवस्थित ठेवल्या, दादांनी संस्था जरी व्यवस्थित ठेवल्या, पण ती माणसं देताना दादा चुकले तुम्हाला वाटत नाही का? कारण त्या संस्थेमध्ये लोकांची कामं असतात. तालुक्याचा कारभार अख्ख्या त्या संस्थांमधनं चालतो, कसा? शहरातला चालतो. नगरपालिका बोला, तुम्ही पंचायत समितीमध्ये बोला, तुम्ही कारखाने बोला, ठराविक एका जातीलाच फक्त प्राधान्य दिलं गेलं. त्याच्यामध्ये अख्ख्यात नेतृत्व ठराविक एका जातीला देण्यात आलं, असं तुम्हाला वाटत नाही का? सगळ्या जाती धर्माला पद दिलेले दादांनी, सगळ्याच जातीला दिलेले. एखादं पद देणं वेगळं हा. आणि त्याच्या हातामध्ये अख्खा कारभार देणं वेगळं. कारभार दिला जातो ना. आरक्षणामुळे ज्याचं त्याचं आपलं पद भरलंच जातं. हे काय दादांनी दिलं नाही. हे आरक्षण जसं लाभलंय ते संविधानामध्ये जशा तरतूद आहे ते तशा राबवायला लागतात इलेक्शन म्हणून. पण माणसं चुकीची निवडल्यामुळे, तुम्ही म्हणा सभापती म्हणा चेअरमन म्हणा, अशा लोकांमुळे कारभार त्यांच्यापासून मतदार दुरावला. ही लोक स्वतःचाच कारभार बघतात, ऐका ना, लोकांचं काय दिसत दादा माणुसकीच्या नात्याने पद देतात, त्यांना कारभार हातात देतात. घरात पण कशाला ऐका ना, त्यांनी जर घरामध्ये नगरपालिकेमध्ये माझं काय 5-5 म्हणणं आहे, पदं दिली. कशासाठी दिली? त्यांनी कशी वागणूक द्यायची, कसं राहायचं हे त्यांनी ठरवायला पाहिजे. म्हणजे लोकांना हाकलून द्यायचं त्यांनी ठरवायचं. नाही, पण दादा चांगल्यासाठी देतात ना. आपण एका घरामध्ये 5-5 कुठं पद असतात होय तेव्हा? आता ती 5-5 पद कोणा हे मला माहित नाही. कार्यकर्त्यांकडे काय कॅपेबिलिटी नाही का, हे नाहीत का की बाकीच्या कार्यकर्त्यांना पण द्यावं? पण एकाच घरामध्ये 5-5 देताय, 3-3 देताय, असं कसं जमतंय? आता कारखाना पण दिलं. सगळं एकाच आता कुटुंबामध्ये दादा दिलं. सगळ्या गोष्टीचा अभ्यास करते, कोणाला किती पद दिल्यात. हे अगोदर अजितदादांनी नाही, अभ्यास ह्याच्या केला अगोदर नाही. अभ्यास केलेला आहे, परंतु ती का केला होता? चुकी काय होती बरं दादांची? चुकी केली दादांची चुकी नाही. दादा कसं महाराष्ट्राचं दादाला बघायचं, केवळ आपला स्वतःचा बारामतीचं नाही. तालुका पण सांभाळायला लागतो ना. दादांनी- सर्वेमध्ये नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचा कारभार बघतात, पण आज तिथं हरल्यावर त्यांची परिस्थिती दाखवतो. स्वतःचा तालुका पण सांभाळायला लागतो ना. दादानी स्वतःचा तालुका सांभाळलेला आहे, त्याच्यामुळे इथं विकास कामं बघा ना तुम्ही. आपण उभा राहिलो इथं विकास कामं आता चालले. बघितलं नाही तर 3 माणसं मिली आहे विकास नाही, कामामध्ये. विकास हे नको, आपण आज भाकरी फिरवण्यावर बोलत आहे. आज नाही, विकासावर नको बोलायला. भाकरी फिरणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे भाकरी जशाच तशी राहील. इलेक्शन झाल्यानंतर मला वाटतं भाकरी फिरेल, कारण थोडस नवीन चेहऱ्याला संधी दिली तर मला वाटतं थोडासा अनुभव असलेली लोक पाहिजे तिथं. बिगर अनुभवाची लोक जर दिली तर परत चुकीच्या गोष्टी होऊ नये. याच्यासाठी आमचीच विनंती राहणार आहे की बाबा थोडस भाकरीनं फिरवता ह्यांनाच थोडस एक मला चांगलं. वाटत नाही का अजित पवारांना असं यामुळे धोका निर्माण होईल परत? पुन्हा एकदा. कार्यकर्ते शेवटी कार्यकर्ते नाही, मतदार वेगळे आहेत. कार्यकर्ते आले चांगलं काम करणाऱ्याला ठेवलं पाहिजे, न काम करणाऱ्याला हाकललं पाहिजे. ह्या मताचा मी कार्यकर्ता. आता हकलाची कामं चालू करणार कधी दादा? आता ती बघू दादा काय ठरवलं ती. तसेच ठेवले कृषी बाजार समिती, तशी ठेवली बँका, तशा ठेवल्या कारखाना, तसंच ठेवले. तुम्ही साहेब कोणत्या प्रकारे भाकरी फिरवायला पाहिजे अजित दादांनी? अजितदादांनी भाकरी फिरवायची आहे ती फिरवली, त्याच्यामुळं आता बऱ्यापैकी जनतेत समाधान वाटतोय. त्याच्यामुळं अजितदादा ही परत काय काय बारामती केलं दादांनी? दादांनी जी आता जी संघटनेत जे बदल केलेले आहेत त्याच्यामुळे बराचसा फरक बारामतीत पडले. किरण दादामुळे फरक पडेल. नाव कशाला कोणाला? आम्ही घेऊन आम्ही पत्रकार आहे. आज चांगलं त्यांचं काम चांगलं आहे म्हणून त्यांच्या हातात कारभार दिला असेल दादांनी. 100% करतील. प्रत्येक माणूस बदलल्याशिवाय बदल होत नाही. ते माणूस सगळ्यांना घेऊन जाणार आहे, 100%. कारण मोठी जबाबदारी दिली. विधानसभेची आज मोठी जबाबदारी त्यांच्याकडे पण दिलेली आहे भाकरी फिरवण्याच्या बाबतीत. त्यांचा अनुभव कदाचित दादांना माहित असेल म्हणून दादांनी त्यांच्याकडे दिलेला असेल. पण येणारा काळ ठरवेल. भाकरी खऱ्या अर्थाने करपली, तिरली, ही शिजली
ते येणाऱ्या विधानसभेनंतरच चित्र स्पष्ट होईल. नाही, त्यांना अनेक इलेक्शनचा अनुभव आहे, चांगले कार्यकर्ते आहेत. नक्कीच आहे ना, म्हणून दादांनी अजित पवारांनी कदाचित त्यांच्याकडे दिलेला आहे. दिलंय असेल कारण ते त्यांच्या अनुभवामुळे दिलेलं असेल. पण मतदार हा अनुभवात जात नसतो, मतदार हा स्वतः ठरवत असतो कुणाला मतदान करायचं त्यांनी पक्क ठरवलेलं असतं. मग ते उद्या दादाला देऊ नाही तर विरोधकाला देऊ, ते त्यांनी ठरवलेलं आहे. भाकरी अजित दादांनी फिरवायचं ठरवलेलं आहे बारामतीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनच्या ह्याच्यामुळे अनुषंगाने. चांगला चेहरा आज किरण गुजर यांच्या नावाने दिलेला आहे. बारामतीसाठी मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. पण असे अनेक कार्यकर्ते ज्या त्या संस्थेवर अजून आहेत तसेच आहेत. आता अजित पवारनी तर पहिला म्हणजे मला असं सांगायचं की अजित पवारनी ऐन निवडणुकीच्या टायमाला जो हा निर्णय घेतलाय तो पहिला म्हणजे तो खूप चुकीचा आहे. तो निर्णय का चुकीचा आहे की निवडणूक तोंडावर आली आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते हा त्या मान्य करायला लागेल की लोकसभेला त्यांना हे झालं म्हणजे अपयश आलं. पण अपयश काय ह्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमुळे आलेलं नाहीये. हे तर खरं पदाधिकारी कारण सहानुभूतीची लाट जो म्हणतो आपण ते लोकसभेला दिसली आणि लोकांच्या मनात होतं की लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार हे एक टेंडन्सी लोकांची झालेली. त्यामुळं लोकसभेला जे पैसे आले सहानुभूती बरोबर तुम्हाला वाटत नाही का संविधानाचा मुद्दाही होता? संविधानाचा मुद्दा होता ना, आज परंतु दलित आणि मुस्लिम समाजाने बऱ्यापैकी सगळं वोटिंग आज पवार साहेबांना फक्त एका संविधान बचाव याच्यासाठी दिलं. बरोबर. तसंच मुस्लिम समाजात सुद्धा आहे. तसंच केलं. अजित पवार महायुती बरोबर गेल्यामुळं त्यांना हा फटका बसलेलाच आहे. आता पण त्यांच्या बरोबरच आहे. आता सुद्धा ते त्यांच्या बरोबरच आहे. परंतु आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आला अनुसूचित जातीच्या जातीमध्ये उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये. पण अजित पवार एक सरकार म्हणून एक कुठली भूमिका घेताना अजून सुद्धा पण दिसत नाही. बरोबर आहे. त्यांनी ती भूमिका घेतली पाहिजे, नाही तर आता येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा त्यांना तो फटका बसू शकतो. आणि जे पदाधिकाऱ्यांनी आता जी त्यांचा निर्णय आहे तो खूप चुकीचा आहे. आता उद्याच्याला समजा शहराध्यक्षपदी जे आहेत त्यांच्या जागी जर दुसरा कोण बसवला तर ते नाराज गट होणारच ना. तुम्हाला म्हणायचं असं का ज्याची जास्त भागीदारी त्याची तेवढी जबाबदारी किंवा त्याला तेवढी ज्याची जेवढी लोकसंख्या त्याची तेवढी भागीदारी पाहिजे का ती नाकारता येत नाही? अजितदादांना कधी करायचं आणि कधी ते देणार? आता खरं तर त्यांनी ना आता सध्या किरण दादा गुजरकडे त्यांनी जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी कायम ठेवावी मी तर असं म्हणतोय. इलेक्शन होऊस तर आता जर पदाधिकारी त्यांनी निवड केली तर ऑलरेडी जे पदाधिकारी होते ते नाराज होणार. त्यामुळं त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे आणि त्यांनी जर आता 2 वेळा स्टेटमेंट केलं की पण माझी त्यांनी चूक झाली. लोकसभेला पण त्या कार्यकर्त्यांना ज्यांची अजित पवारांनी निवडून केली त्या कार्यकर्त्यांनी काय काम करताना काय तसे ऍक्टिव्ह दिसले नाहीत. सगळ्यांना घेऊन जाताना दिसले नाहीत. हो, परंतु ते त्यांचे व्यापार सांभाळत बसले. आणि अजितदादांनी ज्यांची निवड केली ते कार्यकर्ता नव्हता, ते बिझनेसमॅन होते. परंतु काय झालं ह्यांचा भ्रमाचा भोपळा होता खरा तर. जे पदाधिकारी काम करणार होते आता ते मलिदा गँग म्हणून त्यांना एक नाव दिले. परंतु हे मलिदा गँगनी फक्त त्यांचा स्वार्थ बघितला. त्यांनी त्यात त्यांचं काम केलेलंच नाहीये. पण पदाधिकारी कार्यकर्ते हे झटले ना, म्हणजे जे पक्षासाठी झटायचे ते झटले. परंतु ह्यांच्या नावाखाली हे जे कसं वागले तसं ते पदाधिकारी त्यांच्या जबाबदारी आली. आता अजित पवार येणाऱ्या विधानसभेला 45,000 मताचं लीड कसं तोडतील त्यासाठी काय असेल त्यांच्याकडे, काय त्यांनी करायला पाहिजे? त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे माहितीतनं बाहेर पडलं पाहिजे विधानसभेला. म्हणजे महाराष्ट्र सरकारमधनं बाहेर पडावं. त्यांनी स्वतंत्र जर लढले तर त्यांना दलित मुस्लिम आणि मराठा समाजी जरांगे पाटलाचं जे आंदोलन चालू इम्पॅक्ट तो त्यांना त्याचा फायदा होईल. जर ते परत महायुतीत उभा राहिले तर त्यांना हा परत अपयश पत्करावा लागेल. बारामतीमध्ये पण अजित पवार हरू शकतात. आता सध्या सहानुभूतीची लाट, लोकसभेची सहानुभूतीची लाट अजून आहे त्याची. त्यामुळं त्यांनी आणि जर लोकांनी आता त्यांचं काय चाललेलं आहे की सहानुभूती मिळवायचं चाललेलं आहे जय पवारचं नाव पुढे करून. परंतु जय पवारचं नाव त्यांचं नाव पुढे करून सहानुभूती कशी काय मिळेल? म्हणजे कार्यकर्ते नागरिक म्हणणार ना नाही दादा तुम्हीच पाहिजे आम्हाला, त्या प्रकारे सहानुभूती. तर ठराविक लोकांना दादा पाहिजे. ठराविक नाही, दादा विकास फक्त ठराविक विभागातच करताना दिसतात. आता जी मागणी आहे ते कार्यकर्त्यांची मागणी असं त्यांनी सांगितले.
परंतु ही कार्यकर्त्याची मागणी नाही. हे जे आहेत ना, जे ठेकेदार आहेत हे त्यांची खरी मागणी की दादा तुम्हीच पाहिजे. युवकांच्या हातात ठेकेदाराला दादा दाराच्या बाजूने आहेत. बाजूने असं म्हटलं तर वाव गुठवर फिरवणार. आता येणाऱ्या मागील झालेल्या लोकसभेमध्ये अजित पवारांना 45,000 मताचा फटका बसला आणि ती कशामुळे बसला? कारण काँग्रेसनं आणि मित्र पक्षांनी संविधान बचाव, कारण बीजेपीने जो त्यांचा नारा दिला की आम्ही संविधान बदलायला आलो, त्याच्या विरोधात नारा काँग्रेसने केला, आम्ही संविधान बचावण्यासाठी. आता भाकरी फिरवणार पण ना, याच्यामध्ये बारामतीमध्ये अनुसूचित जाती आणि मुस्लिम समाजाचं नेतृत्व दिसत नाही पाहिजे त्या संस्थांमध्ये, पाहिजे त्या जागांमध्ये. या बाबतीमध्ये काय बोलणार? खरं तर अतिशय महत्वाचे प्रश्न आपल्या या भारतीय नायक या चॅनलच्या माध्यमातून आपण उठवलेले आहेत. कारण बारामतीमध्ये सर्वप्रथम मी या चॅनलच्या माध्यमातून बारामतीतल्या इतर चॅनलांचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. कारण हे जिवंत विषय, हे वास्तविक विषय कोणीही उचलत नाही, याच्यावरती कोण बोलत नाही. आपण पहिल्यांदा बोललात आणि ही माझी सुद्धा पहिली बाईट आहे. तर तुम्ही जो विषय मांडलेला आहे अजित पवारांचा की अजित पवार आता भाकरी फिरवणार, तर सर्व अर्थानं अजित पवारचीच भाकरी फिरलेली आहे. अजित पवारला चक्र यायची परिस्थिती झालेली आहे. अजित पवारला स्वतः जनतेने नाकारलेलं आहे. आणि एवढंच नसून तर अजित पवारचे जी पक्षातील लोक आहेत तर ते आता इतर अदर पक्षामध्ये म्हणजे तुतारी सारख्या जो नवीन पक्ष आता आलेला आहे त्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. आणि आपण मागील काही 2-4 पक्ष प्रवेश पाहिले तर ते अजित पवारच्या गटातील लोक होते, ते आता तिथं जात आहेत. का याचं कारण की अजित पवार यांनी फक्त अनुसूचित जाती जमाती असतील, मुस्लिम समाज असेल, यांचा फक्त आणि फक्त मतापुरता वापर केलेला आहे. आणि त्यांना मोठ्या म्हणजे तुम्ही सांगितलं की उच्च पदावरती ते लोक नाहीत, तर हे एकदम त्रिवार सत्य आहे. आताच नाही तर इतिहासात अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेतृत्व एकत्र असताना देखील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना कार्यकर्त्यांना त्यांनी मोठे कुठले पद दिलेलं नाही. डावललेलंच आहे त्यांनी. संविधानिक अधिकार असल्यामुळे त्यांना आरक्षित जागा भेटतात. पण जर इतर तुम्ही बघितलं असेल बारामती नगरपालिकेमध्ये एका कुटुंबातील 5-5 व्यक्ती दिले जातात, 3-3 व्यक्ती दिले जातात. पण इतर अजित पवारांच्या पक्षामध्ये असं काही कार्यकर्ते नाहीत की बाबा ते कॅपेबल नाहीत का की त्यांना ते दिलं जातात. एकाच खानदानामध्ये एकाच घरामध्ये एवढी पदका दिली जातात. आज 1200 कोटीचा नगरपालिकेचा हे आहे, उलाढाल आहे किंवा बजेट आहे नगरपालिकेचं. पण त्या नगरपालिकेमध्ये पण दिसत नाही नेतृत्व, ठराविक नेतृत्व दिसत नाही आणि त्या जातींचं दिसत नाही. ज्याची जेवढी भागीदारी आहे, ज्याची जेवढी हिस्सेदारी आहे तेवढी त्यांना ही देत नाहीत, भागीदारी देत नाही. मुळात अतिशय महत्वाचा विषय आहे की ही डेमोक्रेसीला मारक गोष्ट आहे, लोकशाहीला मारक गोष्ट आहे. कारण कॅपेबिलिटीवरती तुम्ही सांगितलं की आता कॅपेबल लोक आहेत, कॅपेबिलिटीवरती पद दिलं जात नाही, नगरसेवक पद दिलं जात नाही. ही प्लुटोक्रेसी आहे. म्हणजे धनधानग्यांना म्हणजे पैशाकडे बघून अजित पवार पद देतात आणि अशी लोक निवडून जातात. त्या लोकांना काउन्सिलमध्ये काय बोलायचंय, त्या लोकांना जनतेचे कुठले प्रश्न मांडायच्यात, विकासाचे कुठले प्रश्न मांडायच्यात हे त्यांना समजत नसल्यामुळं आज बारामतीच्या सुशोभीकरणाला डेव्हलपमेंट म्हणलं जातं. आणि हे जे सुशोभीकरण चालू आहे जे खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंट नाही, तर त्याला डेव्हलपमेंट म्हणणारी लोक तुमच्या आता तुम्ही त्या गेल्या वेळेस त्या सोयीची बाईट घेतली तर त्या बाईट मध्ये त्या व्यक्तीला समजतच नव्हतं की नेमकं हे सुशोभीकरण आहे का डेव्हलपमेंट आहे. आणि जिथं बारामती शहरामध्ये डेव्हलपमेंटचे विषय आहेत नगरपालिकेचं काम नाही डेव्हलपिंग करणं, नाही सुशोभीकरण करणं नगरपालिकेचं काम नाही. नगरपालिकेने डेव्हलपमेंट केलं पाहिजे. लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण मूलभूत गरजा जिथं आहे त्यांना या सगळ्यांवरती नगरपालिकेने काम केलं पाहिजे. ते नगरपालिकेचं काम आहे. बरोबर. पण सुशोभीकरणाचं नगरपालिकेचं काय काम? अजित पवार जाणीवपूर्वक प्लुटोक्रेसीला खतपाणी करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्येच नाही तर आता आपण पाहिलं आहे या प्लुटोक्रेसीचा अजित पवार स्वतः शिकार झालेले आहेत. तुम्हाला वाटतं अजित पवारांवर पण येईल बारामतीतलं इलेक्शन हारण्याची? एक तर निवडणूक अजित पवार हारलेले आहेत आणि अधिकाधिक मताधिक्याने अजित पवार हारलेले आहेत. आणि अजित पवारांचा जो एरोगेंटपणा आहे, जो त्यांचे जे जनतेप्रती आज त्यांनी
त्यांची जी नोटंकी चालू आहे की रिक्षामध्ये बसायचं, सर्वसामान्य माणसाबरोबर बोलायचं. पण तुम्हाला सांगतो इथं एक तक्षशिल नगर आहे, त्या तक्षशिल नगर मधल्या महिला अजित पवारांकडे गेल्या होत्या तर होय गण काय ग ह्याशिवाय त्यांची ती भाषा नव्हती, आरतुराची भाषा होती. ह्या त्या महिलांनी सांगितलेलं आहे आम्हाला. आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करतो, पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही नगरपालिकेत जावा, नगरपालिका तुम्हाला रस्ता देणार आहे, अजित पवार देणार नाही. अजित पवार जरी उपमुख्यमंत्री असला, म्हणजे असंविधानिकच पद आहे ते काय संविधानिक नाही, ते त्यांनी बनवलेलं आहे. ही धनदानकेंचं सगळं षडयंत्र आहे. त्यामुळे आज जरी अजित पवारांनी नोटंकी केली चांगल्या वागण्याची, तरी अजित पवारांच्या खऱ्या वागणुकीमध्ये ते मानवता दिसून येत नाही आणि ती सौजन्याची भाषा अजिबात दिसून येत नाही. येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शना मार्फत अजित पवारांचं स्टेटमेंट आहे की भाकरी फिरणार, पण भाकरी फिरताना अनुसूचित जाती आणि मुस्लिम समाजाचं नेतृत्व काय पाहिजे तसं काय अजून पण दिसत नाही. पण मतदारसंख्या ह्या लोकांची जास्त आहेत. ओबीसीची साधारणपणे ह्या बारामतीमध्ये 2 ते 2.5 लाख लोकसंख्या आहे. अनुसूचित जातीची 1.25 लाखाच्या आसपास आहे. मुस्लिम समाजाची 25 ते 27 हजाराच्या आसपास आहे. पण ह्या लोकांना घेऊन जाताना अजित पवार अजून पण दिसत नाहीत. आपण जर पाहिलं तर अजित पवार या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून आमदार आहेत, परंतु या ठिकाणी अजित पवार ज्यावेळेस सुरुवातीला पहिल्यांदाच ज्यावेळेस आमदार झाले होते त्यावेळेस या मतदारसंघाची जर लोकसंख्या पाहिली तर मी अंदाजे सांगेन की बाबा 3 लाखाच्या आसपास असेल समजा. तर आता जी लोकसंख्या झालेली आहे ती जवळपास 15 ते 20 लाखाच्या आसपास या ठिकाणची 5 लाखाच्या आसपास अशी जी लोकसंख्या झालेली आहे. त्या अनुषंगाने या विधानसभेचे जे मतदारसंघ म्हणजे विधानसभा जी आहे ती कुठली पाहिजे होती, म्हणजे 2 विभाग तरी झाले पाहिजे होते, या ठिकाणी 2 आमदार तरी झाले पाहिजे लोकसंख्येच्या हिशोबाने. परंतु या ठिकाणी असं काही झालेलं नाही आजपर्यंत. आणि या ठिकाणी असणारं जे आरक्षण आहे हे देखील बदललेलं नाही. म्हणजे पूर्वीपासून पहिल्या इलेक्शनला 1952ला या मतदारसंघामध्ये लोंढे म्हणून आमदार होते. त्याच्यानंतर कंटिन्यू आणि जातीयचा आकडा घेतला तर अनुसूचित जातीची लोकसंख्या एका समाजाची एका वर्गाची साधारणपणे 25% वर आहेत या वर्गामध्ये. बरोबर. पण देताना मग तसं द्यायला पाहिजे. ज्याची लोकसंख्या जसा फलटण वर्ग बदलला, मतदारसंघ बदलला, तसा बारामती पण बदलायला तुमची काही हरकत नाही असं 100% बारामती पण बदललं पाहिजे. बारामतीतील पण अनेक युवक कार्यकर्ते आहेत जे चांगल्या पद्धतीने काम करू शकतात, आमदारकीची भूमिका चांगल्या पद्धतीने निभवू शकतात, असे कार्यकर्ते बारामती मतदारसंघामध्ये आहेत. युगेंद्र पवार आणि जय पवार यांना येणाऱ्या संभाव्य उमेदवार म्हणून बारामतीमध्ये बघितलं जातं. तुम्हाला जय पवार यांचं कार्य सांगता येईल का? आज मोठे उद्योजक आहेत ते बारामतीमध्ये. हे बघा, आपण काय म्हणतो, भारतीय राज्य घटनेने आपल्याला सर्वांनाच मतदानाचा अधिकार दिलेला आहे, उभा राहण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु या ठिकाणी आज जर तुम्ही पाहिलं गेलं तर प्रस्थापित राजकारण या बारामती शहरामध्ये, बारामती विधानसभेमध्ये चाललेला आहे. म्हणजे आजा झाला की नातू, नातू झाला की मुलगा, अशा प्रकारचं. कुटुंबामधले लोक कॅपेबल आहेत. बाकीच्या इतर समाजातली म्हणा, त्यांची कार्यकर्ते म्हणा, ते काय कॅपेबल नाहीत. फक्त एका कुटुंबामधनच आम्ही फक्त त्यांनाच देणार, आमच्याच घरातल्या आमदार खासदार करणार. तेच मला म्हणायचं की आजपर्यंत जे इथलं राजकारण राहिले ते प्रस्थापित राजकारण राहिले. म्हणजे पंजा झालं की आजा, आजा झाला की नातू, नातू झाला की मुलगा, मुलगा झाला की पंतू, अशा प्रकारचं राजकारण चाललंय. या ठिकाणी आता देखील तुम्ही बघत असाल की जय पवार यांना पुढे आणण्याचं काम या ठिकाणी अजितदादा करत आहेत. परंतु अजितदादांनी देखील समजून घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी असणारे त्यांच्या पक्षामध्ये असणारे बरेचसे कार्यकर्ते असे आहेत की ते आमदारकीची भूमिका चांगल्या पद्धतीने निभवू शकतात. तशा कार्यकर्त्यांमध्ये देखील त्यांना तशा प्रकारची संधी दिली पाहिजे, किंवा इथला विरोधक देखील या ठिकाणी निवडून आला पाहिजे. कारण या ठिकाणी खूप मनमानी पद्धतीने काम चाललेलं आहे, हुकुमशाही पद्धतीने काम चाललेलं आहे. अनेक प्रकारचा निधी या बारामती विधानसभेमध्ये आणला गेलेला आहे, परंतु याचा चुकीच्या पद्धतीने गैरवापर या ठिकाणी चाललेला आहे. हुकुमशाही पद्धतीने म्हणजे कसा? या ठिकाणी बरेचसे निर्णय जर तुम्ही पाहिले गेले तर लादण्याचे निर्णय लोकांवरती झालेले आहेत. बरेच आता या ठिकाणी बघितलं 3 हत्ती चौकासारखा निर्णय आहे. या ठिकाणी 15 लाखाचं इस्टिमेट आहे सुरुवातीच्या काळात, नंतर ते 27 लाखांपर्यंत गेलेलं आहे. तुम्ही जर आमराई सारख्या परिसराकडे जायचं असेल तर तुम्हाला रोड बंद केलेला आहे. म्हणजे अनुसूचित जाती जमातीला सातत्याने टाळायचंच काम झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्हाला जर जायचं असेल तर भिगवण चौकापासून जावं लागतंय. भिगवण चौकावरती सगळा लोड येतोय, लोकांना इकडून जावं लागतंय. रोड तेवढंच केलं, लोड 10 मीटरचं पण रोड नाही, तेवढंच केलेलं आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी कामं चाललेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात इथले झाडं तोडलेले आहेत. बरंचसं हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे. लोकांचे
अतिक्रमण काढण्यात येतात, बऱ्याचशा गोष्टी त्यांना कोणत्याही पद्धतीचं नुकसान भरपाई दिली जात नाही. बरेचसे विषय झालेले आहेत. बारामती शहरासारख्या ठिकाणी देखील आपण बारामतीचं एसटी स्टँड जर पाहिलं तर या बारामतीचं एसटी स्टँड हे महारवतनाच्या जागेवरती आहे आणि महारवतनाच्या जागेमध्ये ज्या लोकांच्या जागा गेलेल्या आहेत त्या लोकांना आजपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्या लोकांच्या नावावरती आजही 7 बारे उतार आहेत. त्या लोकांच्या अशा प्रकारचं जागेवर आहेत वातावरण. आणि अजून त्यांना तिथं त्यांना हक्काची, आता मंडईचं तुम्ही उदाहरण बघितलं असेल, जे गणेश मंडईमध्ये जी गणेश मंडई स्थापन झालेली आहे त्यामध्ये कुठल्याही गाळेधारकाला नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे, अधिनियमाप्रमाणे की 9 वर्षच दिलं जातं. त्याच्यानंतर तो निलाव काढला जातो, त्रिसदस्य समिती बसवली जाते, त्याच्यावर नियुक्ती करून मग इतर लोकांना निलावामध्ये ते घेतलं जातं. पण त्या लोकांचं तिथल्या लोकांना 1980 पासून ते गाळ्या दिलेले आहेत. म्हणजे आता जवळजवळ त्यांची मक्तेदारीच आहेत. आज 40 वर्ष होत आले त्याच लोकांना गाळे दिले जातात. पण तुम्ही म्हणता आंबेडकर स्टेडियम मधल्या ज्या लोकांच्या जमिनी होत्या, महारवतनाच्या जमिनी होत्या, तिथल्या लोकांचा उदरनिर्वाहाचा विचार केला नाही. उलट पक्षी त्यांच्या अतिक्रमण त्यांची उठवली. त्यांचे जे पोटा पाण्याचा त्यांचा विचार केला जातो. ते मतदारच आहेत, बरोबर. काय बाहेर ना आलेले लोक नाहीत, पण त्यांना उठवलं जातं. पण प्रस्थापित काही लोकांना, ठराविक जातीतल्या लोकांना तिथंच दिलं जातं. मग ते कायदेशीर असं नाही तर बेकायदेशीर असं. तुम्ही जर पाहिलं एसटी स्टँडची जी गाळे आहेत त्याच्यामध्ये जाणून बुजून त्या ठिकाणी 50-50 लाख डिपॉझिट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. जेणेकरून इथले जे अनुसूचित जातीचे लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी गाळे घेतले नाहीत पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आता एवढं 50 लाख रुपये कोण भरणार? कोण भरू शकत नाही अशा प्रकारचं ते त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि स्वतःच्या जागा त्या ठिकाणी असून देखील त्या लोकांना नुकसान भरपाई आजही मिळाली नाही, प्राधान्य नाहीये. 10% त्या ठिकाणी गाळ्यांच्या मागे एक गाळा दिला पाहिजे अशा प्रकारचे देखील त्यांच्यामध्ये काही जी आर आहेत, ऑलरेडी आहेत. परंतु ते तशा पद्धतीने या ठिकाणी वातावरण होत नाही. इथल्या अपंगांना न्याय दिला जात नाही, इथल्या महिलांना न्याय दिला जात नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण ठेवलं जात नाही. मनमानी पद्धतीने त्यांच्याच पक्षातील लोकांना त्या ठिकाणी गाळे दिले जातात. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आता आला, त्या बाबतीमध्ये अजित पवारांनी सरकारची भूमिका म्हणून काय बोलायला पाहिजे होतं? अनुसूचित जातीच्या वर्ग केल्यामुळे नुकसानच होणार आहे 100%. 1 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांमध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये क्रिमी लेअर सारखी अट त्याच्यामध्ये घातली गेली. परंतु या वेळेसच सरकारमध्ये असलेले अजित पवार त्यांचे सहकारी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी याचं समर्थन केलं आणि याच्यामध्ये आम्ही कायदा करू असं जाहीर पद्धतीने सांगितलं. परंतु अजित पवारांना आमचं सांगणं आहे, आम्ही SC कास्ट मधल्या लोकांचं सांगणं आहे की अजित पवारांनी या निर्णयाच्या बाबतीत पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करावा आणि हा जो निर्णय आहे ते सरकार राज्य शासनामध्ये ते असल्यामुळे हा निर्णय त्यामुळे अंमलबजावणी करू नये. कारण विरोधी पक्षाची देखील भूमिका आहे, भारतीय संविधानात देखील कलम आहे. सुप्रीम कोर्टाने जर चुकीचे निर्णय घेतले किंवा चुकीचे निर्णय दिले राज्यसभेला आहे, परंतु त्याच्यामध्ये देखील एक तरतूद आहे की विधानसभेच्या जर विरोधी पक्षातल्या 100 आमदारांनी किंवा खासदारांनी जर महाभियोग सारख्या कायद्यानुसार जर त्या कोर्टाच्या विरोधात जर दाखल केलं तर त्यांच्या विरोधात पण कारवाई होऊ शकते. पण ही भूमिका विरोधी पक्षाने निभावली पाहिजे. तर ही भूमिका देखील अजित पवारांनी त्या ठिकाणी निभावली पाहिजे, मांडायलाच पाहिजे. कारण 100%. आज त्यांचा ज्या विभागातनं, बारामती मतदारसंघामधून ते ज्या भागात येतात त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम आणि दलित लोक आहेत. त्यांचा विचार केलाच पाहिजे. त्या बाबतीमध्ये ठामपणे भूमिका मांडायलाच पाहिजे. मांडतच नाहीत ना अजित पवारांचं राजकारण. तुम्ही जर आज बारामती विधानसभेतल्या सगळ्याच दलित वस्त्या घ्या आणि इतर ठिकाणचे जे सुवर्णांच्या वस्त्या आहेत त्याचा विकास बघा. तुम्ही दलित वस्त्याचा विकास आणि सुवर्णांच्या वस्त्यांचा विकास जर पाहायला गेला तर दलित वस्त्या मागच राहिलेल्या आहेत. दलित वस्त्यांमध्ये अनुसूचित जाती जमातीला शासनाचे नियम आहेत की प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे, त्यांचा विकास केला पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. पण आजपर्यंत देखील या अनुसूचित जाती जमातीला मुख्य प्रवाहात आणलं गेलेलं नाही. जे प्रश्न जुने त्यांचे आहे असेच आहेत आज, पण जुनेच प्रश्न आजही त्या जुन्या प्रश्नांना ते झगडत आहेत. अशा प्रकारचं वातावरण आहे. त्यामुळे या ठिकाणी जे आहे विधानसभेची भाकरी फिरलीच पाहिजे अशा प्रकारचं वातावरण आम्ही देखील विरोधक म्हणून, मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून या विधानसभेमध्ये काम करणार आहे. या ठिकाणी बारामतीत आता गेल्या 2-4 दिवसामध्ये अजितदादांच्या जे स्टेटमेंट केलेलं आहे की भाकरी फिरणार याच्यावरती सगळीकडे चर्चा चालू आहे. तर आता ह्या चर्चेतून एक माझा प्रश्न आहे की भाकरी फिरणार तर ती भाकरी काय फक्त पवाराच्याच घरात राहणार का? योगेंद्र दादा पवार, अंजय दादा पवार ह्यांची लढत होणार, मग बाकीच्यांनी काय करायचं? बाकीच्यांनी सतरंजात उचलायच्यात का? आता एक तर सुप्रीम कोर्टाने SC STच्या विरोधात निकाल दिलेला आहे. पवार साहेब सुप्रियाताई संविधान घेऊन फिरत होत्या सगळ्या
महाराष्ट्रात संविधान बचाव. संविधान बचाव म्हणून. आता संविधान बचावच्या नादात आमच्या दलित समाजाने पवार साहेबाच्या म्हणण्याबरोबर गेली आणि आमचं स्वतःच्याच घरात राखरांगोळी करून बसली. सुप्रीम कोर्टाने आरक्षणाच्या विरोधात निकाल दिलेला आहे. पहिली गोष्ट तर पवार कुटुंबियांनी या सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती म्हणजे ST ला 341, 342 नव्या सूचित घेण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट करावी. आणि भाकरी फिरवायचीच तर अजितदादांना मी विनंती करेल त्यांनी मातंग समाजाला आमदार बनवावा. मातंग समाजातली कार्यकर्ते आहेत आणि मातंग समाजाच्या कार्यकर्त्याला अजितदादाने आमदार बनवावं म्हणजे भाकरी फिरल्यासारखी वाटेल. नाही तर तुमच्याच घरात देऊन कशी भाकरी फिरेल? भाकरी बी तुमची, चपाती तुमची, ना आम्हाला काही खरकाट्या ठेवता का? तर त्याच्यामुळे भाकरी फिरवायची असेल तर दादांना बारामतीकर म्हणून मी एक मागणी करेल की मातंग समाजाला आता आमदार बनवा. आता तरच भाकरी फिरल्यावर तरच भाकरी फिरल्यावानी वाटेल. पवारांनी घोषणा केली की बारामतीमधील येणाऱ्या विधानसभेच्या वेळेस बारामतीतील कार्यकर्त्यांमधील भाकरी फिरणार अशी चर्चा अजितदादांनी केलेली आहे. त्यामध्ये मुस्लिम समाज त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज बारामती शहरामध्ये आहे. त्या लोकांसाठी अजितदादांनी काय काय करायला पाहिजे आणि कशा प्रकारे त्यांच्या पूर्ण पण काम व्हायला पाहिजे? प्रथम तर मी अजितदादा यांच्या पक्षांतर्गत निर्णयाचा मी त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, कारण त्यांचा प्रश्न आहे भाकरी फिरवायची का नाही फिरवायची. परंतु भाकरी फिरवण्याची वेळ आपल्या दलित समाजातील आणि मुस्लिम समाजाने त्यांना दाखवून दिलेलं आहे. भाकरी फिरवण्याची वेळ त्यांच्यावर आणलेली आहे. कारण कसं झालंय, लोकसभेला त्यांनी मुस्लिम समाज आणि दलित समाजाला जे सत्तेमध्ये वाटा द्यायचा होता ते काय दिलेलं नाही त्यांना. तुम्हाला म्हणायचं नगरपालिकेमध्ये ज्याप्रमाणे तुमच्या लोकसंख्येच्या मानाने जसा वाटा द्यायला पाहिजे होता तसा देण्यात आला नाही. कृषी बाजार समितीमध्ये जसं तुमच्या समाजातले अनेक व्यापारी असतात पण त्यांचे प्रतिनिधित्व करताना एकही व्यापारी तसा दिसत नाही. हा, ते मला पण तेच म्हणायचंय. कृषी बाजार समिती असेल किंवा नगरपालिका असेल, मुस्लिम समाजाला पाहिजे तसं प्रतिनिधित्व करण्यासाठी चान्स दिले जात नाहीत. अजितदादा गटाचं राजकारण होत असतं आणि अजितदादांच्या पक्षामध्ये गटतट असल्यामुळे त्यांना भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे त्यांच्यावर. बारामतीमध्ये सर्वसाधारण नागरिक हे साध्या कुटुंबातील आहेत, कष्ट करणारी लोक आहेत, पण हा इथला मोठ्या प्रमाणात मतदार पण आहे. पण तुम्हाला वाटत नाही का बारामती नगरपालिकेसारख्या भागामध्ये एका कुटुंबामध्ये 3-3 नगरसेवक दिले जातात, 5-5 नगरसेवक दिले जातात, पण तशा प्रकारे त्या समाजाचा विचार केला जात नाही जसा एखाद्या कुटुंबाचा विचार केला जातो. कारखान्यामध्ये त्यांना प्रतिनिधित्व दिलं जातं, नगरपालिकेमध्ये दिलं जातं, पंचायत समितीमध्ये दिलं जातं, जिल्हा परिषदमध्ये दिलं जातं, जिल्हा नियोजन समितीवर दिलं जातं, कृषी बाजार समितीमध्ये दिलं जातं. फक्त ठराविक लोकांना दिलं जातं किंवा त्या कुटुंबांना दिलं जातं. पण तसा त्या प्रकारात त्या समाजाला, इतर समाजाला एवढी मोठी लोकसंख्या असताना किंवा त्यांची एवढी मोठी भागीदारी असताना पण त्यांना तेवढं नेतृत्व दिलं जात नाही. अजित पवारांच्या काही गोष्टी अशा चुकतात असं वाटत नाही. त्याच्यामुळे त्यांना 45,000 एवढ्या मोठ्या मताचा त्यांना तोटा बसलाय बारामतीमधनं. चुकतंय अजितदादांचे हे लोकांनी मतातून दाखवून दिले ना लोकसभेच्या. त्यामुळे तर लोकांचा आक्रोश आहे त्यांच्या विरोधात. त्यामुळे त्यांनी दाखवून दिलंय ना, आता लोकांनी मतातनं दाखवून दिलंय की एका घरात तुम्ही 3-3 नगरसेवकाचे तिकीट नाही देऊ शकत. आता तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय घेतला तर बागवान समाजातील बहुतांश लोकांचा व्यवसाय हा फ्रूट विक्रीचा आहे. फ्रूट विक्रीचा व्यवसाय असल्यामुळे धंदा करणारे लोक आहेत, त्यांचा आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांचा पाहिजे असा वाटा नाहीये. जेवढी त्यांची खरेदी आहे त्यांचं तेवढं आहे, तसं त्यांचा वाटा नाही किंवा नेतृत्व नाही, संचालक नाही. जेवढी संख्या आहे धंदा करणाऱ्यांची तेवढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांची हे नाही, हिस्सेदारी नाही. एकाच घरात सगळं जाते. हे कार्यकर्ता पण सांभाळता आला नाही त्यांना. बऱ्याचशा कार्यकर्त्यांना पण हीन वागणूक देतात, त्यांच्याकडे ही पद्धत दिलेत. त्यांच्या पक्षाचं काय अंतर्गत काय गोष्टी असतात लोकांना जी कार्यकर्त्यांना जी अजितदादांनी ज्या लोकांकडे जबाबदारी दिलेली आहेत, आता सगळंच कारभार तर ते बघू शकत नाही बारामतीमध्ये येऊन, पण ज्या लोकांकडे ते दिलं बागवान कम्युनिटीमध्ये आता तुमच्या लोकांना व्यापार करतात. आता बारामती अर्बन सारखी बँक
तुमच्या लोकांना तसं कर्ज वाटप दिलं जात नाही किंवा त्यांच्या उन्नतीसाठी, व्यापार उन्नतीसाठी त्यांना तसं प्रयत्न केले जात नाहीत बारामतीमधून. त्यामुळेच तर आम्ही म्हणतोय ना, लोकांनी त्यांना लोकसभेच्या इलेक्शन मध्ये दाखवून दिलेलं आहे की समाजाची ताकद काय असते, ते मताची ताकद काय असते, त्या मतातून लोकांना त्यांना दाखवून दिलेलं आहे. वेळीच त्यांनी जर जागे नाही झाले तर विधानसभेला सुद्धा आम्ही दाखवून देऊ मुस्लिम समाजाची ताकद त्यांना. आता पण लोकसभे संसदमध्ये कायदा वक्फ बोर्ड संशोधन बिल आणलं, ते पण मुस्लिम समाजाच्या विरोधातलंच बिल आहे. त्यात पण अजितदादा यांनी आता राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी बी हस्तक्षेप केला पाहिजे. ते देशाचं राजकारण त्यांनी बी बघितलं पाहिजे. ते काय आता काय राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी काय झालं, पण एका पक्षाचे तर राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी बी थोडं लक्ष दिलं पाहिजे. आपली भूमिका मांडायला पाहिजे. आपली भूमिका गरज नाही म्हणजे तुम्हाला सरळच मांडली पाहिजे ना. दोन हिंदू सदस्य देण्याची काही गरज काही गरज नाही, काही गरज हा अलग आहे, पूर्णतः अलग आहे. आज बघितलं तर खासदार होणारा असतो तो लोकप्रतिनिधी होतो, परंतु काही ठिकाणी खासदारच त्या वक्फ बोर्डच्या जमिनीवर टपून बसलेले असतात. आणि यासाठी तुम्हाला अशी देता येतील उदाहरणं भरपूर आहेत. माळेगावची जमीन आहेत, ते तर बघा काय चाललंय प्रकरण. स्थानिक लोकांना विचारा तुम्ही, कोणाचा हस्तक्षेप होतो ह्या जमिनीमध्ये. अशा भरपूर काही जमिनी आहेत तिथं राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे मुस्लिम समाजाचा विकास झालेला नाही आतापर्यंत. वाटतंय का फक्त मुस्लिम समाजाच्या किंवा वक्फ बोर्डच्या किंवा देवाबत्तीसाठी दिलेल्या जागेंवर, ज्या देवासाठी दिलेल्या आहेत, जी पोट भरण्यासाठी ज्या ठराविक समाजाला जागा दिलेल्या आहेत, आता देवस्थानच्या जमिनी म्हणा, ह्या पण आपल्या इथं त्याच्या विल्हेवाट इतर लोकच लावतात आणि व्यापारी लोकच लावताना दिसतात. बरोबर आहे. कार्य वेगळं राहिलं आणि इथं व्यापार कार्य आणि पोटभर कार्य जोराने चालू आहे ह्या लोकांचं. दिसतंय ना, आता लोक दाखवून देतील त्यांना काय. आता मळद मधली पण हनुमान ट्रस्ट किंवा श्रीराम ट्रस्ट, इथलं महाकाळेश्वर मंदिर जवळचे मधलं, माळेगाव मधलं म्हणा, मोरगाव मधलं म्हणा, ह्या जमिनी लाटताना दिसत नाहीत का? ह्याच्यावर पण बोलायला पाहिजे. किंवा वर्ग 2च्या जमिनी असतील, महारवतनाच्या जमिनी असतील, याच्यावर इथला राजकीय पुढारी काय बोलायला तयारच नाही. उलट त्याच्या जवळची माणसं ह्या जमिनी घेताना दिसतात. मला त्याबद्दल माहिती नाही, परंतु वक्फ बोर्डच्या जमिनीबद्दल थोडासा माझ्याकडे माहिती आलेली आहे. त्या माहितीच्या अनुषंगाने असं दिसतंय की स्थानिक नेत्यांनीच वक्फ बोर्डच्या जमिनी लाटण्याचा सूड रचलेला असल्याचं दिसून येतंय. धन्यवाद.